हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. मी आता उठून पहिले आज कॉलेजला गेलेले आणि आज तर मी चालत नाही गेलेले, पप्पांनीच सोडलेलं. आणि कॉलेजला जाऊन मला वाटलं काही शिकवतील वगैरे, काही शिकवलं नाही, लेक्चर वगैरे काहीच झाले नाही. आम्ही असंच टाईमपास वगैरे करत होतो आणि इथे खूप छान एक रांगोळी काढलेली, मला ती खूप आवडलेली म्हणून मी त्याचा पण एक शूट घेतलेला. नंतर कॉलेजमधनं घरी यायच्या वेळेस वाटलेलं की ॲब्रो वगैरे करून घ्यावं. मग माझी बहीण पण आलेली होती, म्हटलं ॲब्रो वगैरे करून घेऊ आणि मग ॲब्रो केलेले. आणि नंतर मला थोडंफार काही सामान घ्यायचं होतं, तर मी मम्मीच्या शॉपवर गेलेले आणि सामान वगैरे घेतलेलं. आणि मला थोडं बरं नव्हतं, तुम्हाला माहितीच आहे 2-3 दिवसापासून. तर मग मी गोळ्या वगैरे घेतल्या आणि मग डायरेक्ट झोपूनच गेले. आणि नंतर मग संध्याकाळी उठले, ब्लँकेट वगैरेच्या घड्या घातल्या आणि भूक लागली होती खूप, म्हणून मग बेसनचा पराठा केला. काही नाही, फक्त मीठ वगैरे टाकायचं, बेसनचं पीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं आणि खायचं बस. संध्याकाळी माझ्या बहिणीचा बड्डे होता, तर मग आम्ही केक कट केलेला. आमची फॅमिली आलेली, आत्या वगैरे, तर मग त्यांच्यासोबत आम्ही एन्जॉय केलेलं, पावभाजी वगैरे सगळं केलेली, मज्जा आली होती आज. थांबा, इथेच संपत नाही आमचा बड्डे. तर यानंतर आम्ही माझी फ्रेंड होती, तर तिने तिने केक आणलेला तिकडे, तर आम्ही तिकडे केक कट करण्यासाठी चाललेलो, माझ्या बहिणीचा केक कट करण्यासाठी. आणि केक किती सुंदर होता बघा ना, किती मस्त केक, मला खूप आवडला तो केक. आणि नंतर आम्ही घरी निघालो रात्री 11:30 वाजता. बाय बाय.